जय शिवराय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. माझ्या बीपी प्लस बारामती युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघू शकता, हे सर्व मराठा बांधव आहेत. मित्रांनो, मुंबईमध्ये जो आपला मराठा समाजाचा आरक्षण लढा चालू आहे, यासाठी प्रत्येक जण थोडी ना थोडी मदत करत आहे. आज या ठिकाणी 200 बिस्लरी बॉटल आज दिलेले आहेत, बॉक्स निंबाळकर साहेबांनी. आज त्यांचा आभार मानूया की खरंच आज या ठिकाणी खरंच त्यांना शब्द नाही माझ्याविषयी बोलायला. ही सर्व आज मराठा बांधव उभा आहेत. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव दासराव पाटील. बर, तुम्ही काय सांगताल बरं, आज हा जो मराठा आरक्षण लढा आपला चालू आहे, सर्वांनी थोडी ना थोडी फार मदत केली फुल पाहिजे. नाही फुलाची पाकळी म्हणून सर्वांनी आपल्या समाज बांधवासाठी उभं राहायला पाहिजे. आणि जे सरकारने आर्थिक म्हणजे रसद बंद केली, बरोबर आहे, त्यासाठी आपले बांधव तिथं उन्हात पावसात भिजत आहेत. त्यांच्यासाठी आहे ना, सर्व बांधवांनी सढळ हाताने मदत केली पाहिजे. बरोबर आहे. सर नमस्कार, तुमचं काय नाव सर? बाळासाहेब कारंडे. तुम्ही काय सांगताल, आज हा आरक्षण लढा आहे किती दिवस चालणार आहे आपल्याला माहित माहित नाही. नाही. आणि आज जसं की मराठा क्रांती मोर्चा बारामतीने एक गाव एक शुद्री चालू केलेला आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? निंबाळकर साहेबांनी जी मोठ्या मनाने आता 200 बिस्लरीचे बॉक्स दिले, तसंच सर्वांनी त्यांच्या पद्धतीने थोडं का खारीचा वाटा घ्यावा. बरोबर आहे, म्हणजे एक सगळ्यांना एक हे भेटेल की बाबा आदर्श भेटेल, बरोबर आहे. काहीतरी आपलं सढळ हाताने मदत करावी सगळ्यांनी. नक्कीच. तुमचं काय नाव? नमस्कार, मी बजरंग तावरे. आज तुम्ही स्वतः गेला होता त्या ठिकाणी मुंबई, हो, मी- कशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी? नक्कीच मी मुंबईला परवा दिवशी गेलतो. तर तिथं सध्या मनोजदादा जे आझाद मैदानावर बसलेले आहेत, तर त्यांच्याबरोबर लाखो मराठा आपला समाज तिथं बसलेला आहे. आणि भरपूर लोक आहेत. पण विषय काय आहे की नक्कीच मनोजदादांना पाहिजे ते आता जे सरकार आहे, बरोबर आहे. त्यांच्या काही फॅसिलिटी किंवा त्यांचं काही ही मदत मिळत नाहीये. नक्कीच. पण नक्कीच आपला मराठा समाज भरपूर मोठ्या ताकदीने तिथं असल्यामुळे, आणि आपली पण मुंबईमध्ये मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल, आपल्याला भरपूर लोकांनी सहकार्य तिथं आता बरोबर आहे. करता आणि येईल. आपल्या समाजासाठी आपल्या आपलाच मराठा समाजासाठी बांधव उभा मराठा राहायला बांधव पाहिजे. पण उभा राहतोय, आणि इतर समाज बी आपल्याला भरपूर तिथं सहकार्य सध्या करू. फक्त सरकारची एवढीच कमतरता वाटते की त्यांनी पण मराठा समाजासाठी तिथं काहीतरी उपाययोजना उपाययोजना करायला पाहिजेत, बरोबर आहे. जेणेकरून जे आपले मराठा बांधव आहेत त्यांचे हाल होणार नाहीत. नक्कीच. आणि नक्कीच बारामतीकडून आता आपण भरपूर प्रमाणात आता रसद पुरवतोय त्यांना. बरोबर आहे. आणि आपले आता निंबाळकर साहेब असतील किंवा आपल्या समाजातले भरपूर असे नेते आहेत, म्हणजे आपले समाज बांधव आहेत की सढळ हाताने पुढे येत आहेत. आणि काय काय असे लोक आहेत की त्यांचे स्वतःचं नाव न घेता पण मदत करत आहेत. बरोबर आहे. नक्कीच त्या लोकांचा पण आपल्याला गर्व असायला हवा. आणि एकजूट एवढी जेवढी मनोजदादांनी आता एकत्र लोक आणली आहेत, ते लोक अशीच एकजुटीने राहतील आणि मनोजदादांचं जे काही ध्येय आहे त्याला सर्वता पाठिंबा देतील. आणि मनोजदादांचा लढा हा 100% कायमस्वरूपी चालू राहून त्याला नक्कीच यश येईल, असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय शिवराय. आज या ठिकाणी निंबाळकर साहेब, जय शिवराय. आज तुम्ही एवढे चांगली मदत केलेली आहे आज मराठा बांधवांसाठी. आज 2 शब्द तुम्ही काय सांगताल? आम्ही गेलो होतो मुंबईला परवा दिवशी. आम्ही बघितलं तिथं भरपूर अडचणी आहेत आपल्या मराठा बांधवांच्या. आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्यासाठी तिथे आंदोलनाला बसलेले आहेत, बरोबर आहे, आरक्षणासाठी. तर माझं एवढंच सांगणं आहे की जेवढी आपल्याला होईल त्या पद्धतीने प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी समजून मदत करावी. आणि आपल्या मराठा बांधवांसाठी जेवढे काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. आता मी थोडी फुल नाही फुलाची मदत केली, पण परवा दिवशी परत मी जाऊन फरसाण आणि जे काही माझ्या पद्धतीने देता येईल ते मी तिथं जाऊन देणार आहे. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मनोज दादा जरा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, मनोज दादा जरा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एक मराठा, लाख मराठा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. जय शिवराय.